कसे आहेत बे पोट्टो? दुकानात पोचून गेलं तुमच्या भावानं ब्लॉग चालू. आमच्या भाऊ आलेला आहे, देवेन खापेकर भाऊ आहे, लगेच मोठा आर्टिस्ट. कायचे कामं करता भाऊ? भाऊ बनवते गणपती, देवी, महाराजांच्या मूर्त्या बनवायच्या असेल तेही बनवून देते भाऊ. भाऊचा नंबर करून देईन मी मेन्शन. तर चला भाऊले आता भाऊवर कलाकारी आपल्याला करायची आहे. आता भाऊ मूर्तीवर कलाकारी करते, भाऊच्या केसांवर कलाकारी करायचं काम आमच्या राहते, नाही भाऊ? तर चला भाऊच्या काम चालू करून आता. तर मित्रांनो, भाऊच्या मूर्तीचे वगैरे घेऊन काम आहेत, म्युनरलचे वगैरे घेऊन पण काम आहेत. तर भाऊच्या वर्क वगैरे घेऊन तुम्ही त्यांच्या ID वर बघू शकता. भाऊची ID मी मेन्शन केलेली आहे. तर चला भाऊची तोपर्यंत हेअरकट वगैरे घेऊन करते. तर भाऊ झालेले आता वहिनीसोबत बिलकुल बिंदास घुमाले जायसाठी तयार. भाऊच्या नंतर मग मी एका लहान मुलीची पण हेअरकट केली चांगल्याने. तिचे समोरचे व्हिडिओज मी काढू नाही शकलो कारण की मला कॉल आला होता त्यामुळे. साले काही कस्टमर असे राहतात मित्रांनो, घाई तर एवढी करते की भाऊ लवकर या, आम्ही दुकानाच्या बाहेर उभा आहे. त्यांना सांगितलं पण की 10-15 मिनिटात पोहोचून राहिलो आहे, थांबा येत आहे. हो म्हणते लवकर या म्हणते. मी काही खासाठी पण नव्हतं घेतलं कारण की घरून टिफिन आज आणलेलं नाही. पोहोचलो तर आता आले बघ, कोणी येऊन नाही राहिले. फक्त 2 जे होते माझे रेग्युलर कस्टमर ते तर आले, ते निपटवले. पण बाकीचे आणखी 3 कस्टमर होते, त्यांच्यासाठी लवकर आलो होतं, ते काही आले नाही आतापर्यंत. असं झालं राहतेच कस्टमर काही. तर काही नाही मित्रांनो, चला पाहू. आता पूर्ण दिवस वाटलेला आहे, भूक लागली आहे, तिथे पापडी खातो आता. मग थोड्या वेळाने एक मुलगा आला, त्याची हेअरकट वगैरे घेऊन करून दुकानात झाडू वगैरे घेऊन मारून मी झालो मोकळा. चला मित्रांनो, आता 8 वाजून गेलेले आहे रात्रीचे. कस्टमर वगैरे घेऊन काही आहे नाही, कामधंदे जास्त आहे नाही बरोबर. तर चला आता घरच्यासाठी निघू. शटर वगैरे घेऊन पाडून पोचलो मी सीधा घरी. तर आई आणखी प्रफुल्ल जेवण करायला बसले होते एकटे. मी पण तोंड वगैरे घेऊन धुतलं न बसलो जेवण करायला. तर या मित्रांनो, खीरपोळी बनली आहे. तर या खीरपोळी खायसाठी भेटतो तुम्हाला जेवण करून. मित्रांनो, आता जेवण खावण झालेलं. आता बिस्तर टाकून झोपायची तयारी करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.